म्हणजे निर्णय द्यायचं आणि पुढे पुढे अपिलामध्ये जायचं. म्हणजे 5 कोटी निर्णय कोर्टामध्ये पेंडिंग आहे. ब्लॅक जस्टिस त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. आम्ही विनंती करतो, शासनाचे अधिकार आपल्याला दिलेले आहेत, सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवण्याच्यासाठीचे अधिकार आपल्याला दिलेले आहेत. आम्ही आपल्याला विनंती करतोय की त्या अधिकाराचे वापर आमच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कराव्यात. कुठल्याही अशा माणसाला आत्महत्या करण्याच्यासाठी मी तर आग्रह करेन, कुठल्याही शेतकऱ्याने राऊतजी ही गोष्ट 2 मिनिटं ऐकून घ्या. आमच्या शेतकऱ्यांनी आपल्या हिताच्यासाठी आत्महत्या करण्याचा सारखा मार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही समर्थन करणार नाही, ती करू पण नाही. आपल्यावर अन्याय आहे, तो अन्याय आहे, तो अन्याय आम्ही आमच्या पद्धतीने, ह्या आमच्या भावना तीव्र आहे, तुमचा सात्विक संताप मान्य आहे, पण आम्ही तरी सुद्धा आमच्या अधिकाऱ्यांच्याकडे जाऊ, वारंवार त्यांनाच सांगू की बाबा हे तुम्ही करा, हे चुकीचं काम झालेलं आहे. 10 वर्षापासून मी पण म्हटलं 4 पिढ्या मला मान्य आहे दुरुस्ती करायला कलेक्शन करायचं. तुमच्या अधिकारांच्या बाजूने मी बोलत नाही. ऐकून घ्या, पॉलिसी नाही आहे ही, पॉलिसी नाही आहे. 1.5 वर्ष झालं घराच्या बाहेर राहिला असताना राऊतांसारखी केस माझी पण आहे. पण तुम्ही एक मिनिट, तुम्ही का तापलाय? पाठवलं जात आहे. माझं म्हणणं असं आहे साहेब, हे बघा वैयक्तिक राहण्याचं कारण आम्हाला आमचा शेतकरी कोणाच्या तरी चुकीच्यामुळे आत्महत्या करायचं नाही. आम्हाला आमच्या शेतकऱ्याची कोणाच्याही चुकीच्यामुळे त्याची आत्महत्या नाही झाली पाहिजे. ते कळेल की नाही कळेल. आम्ही 1-2 मिनिटं ऐका जरा. माझं म्हणणं असं आहे, मी कोणाच्या विरोधात बोलत नाही, कोणाच्या समर्थन करत नाही. शासनाच्या ज्या काही चुका झालेल्या आहेत, प्रत्येक मानवी चूक इमानदारी असेल तर दुरुस्त करता येते आणि ती दुरुस्ती इमानदारी आपल्यामध्ये निर्माण व्हावी. आम्ही आमचे प्रश्न घेऊन आपल्याकडे आलेलो आहे. आम्ही आपले अधिकारी, आम्ही शासनाचे वरिष्ठ अधिकारी आहेत. आम्ही आपल्याकडे आशेने पाहतोय. आमच्यावर तुम्ही सत्तेचे जे ते लिहिता ते राखा.